भया किती साधी भोळी ग ती गोपी. चालली बाई माहेराला, सासरला. ही इतकी अगोचर असते, इतकी अगोचर असते. ही शेवटपर्यंत नुसतं त्या गोपीचा छळ करीत राहते. आणि बिचारा हा किती त्याच्यावर प्रेम करतो. ही कोणाली बाहेरून येडी? राशीची बहीणच असणार आहे ती. हा नाही सावत्र बहीण असं सावत्र. पैसे दिले पण राशीला वाटलं असं मला कोण पैसे दिले नाही. सिग्नल लागला, सुटला. आता मस्त लग्नाची तयारी. बाय लग्न होऊन घरी आल्यावर एवढं कुणी घर सजवितं का? बाय तो तर बाहेर लपड राहतं. ही मोठा भाभी तर एकदम मस्त असते. आणि ती लहानी कोकिळा कायची ती का कोकिळा का साडे कुठली कोकिला बेन आली बघा समोर. कोकिला बेन हा काय मस्त असा तरतरात असा घोडा पद्धत चिरलावती सुनेला. लगे पाणी आण म्हटलं का सुन पाणी आणती. नाही तर आपल्या सुना पाणी सांगितलं की 4 ठिकाणी वाकडे होतात. लावला काहीतरी बडबड केली वाटतं. काय राधाकृष्णवानी जोडा आहे खरंच. लईच भारी बाई. मला हिच्यासारखी सासू बनायचं. आई काय इकडे ये. काय करताय तुम्ही इथं टीव्ही लावून काय करणार आहे? बघ अशी सासू पाहिजे होती तुला. बघ तुझी किती नक्षत्रवाणी दिसती पाहिती. नाही तर मसाड तोंडाची तू काही काय नाही तुझं. मला मसर तोंडाची नाही, म्हणते. नाही. तुमच्याकडे बघा आई आणि माझ्याकडे बघा बरं मी तुम्ही. माझ्या आई बापाची तुला जाड आहे. हा अगं ती कोकिळा बहीण कशी जाड आहे मग मला पण जाडच पाहिजे. मग मी पण कशी जाड तुला गोड आई लावणार. मी तुम्हाला सांगू का एक दिवस तुम्हाला येड लागा ना असं नका वागत काय जाऊ. बाई? जास्त छानपणा करायचं नाही कळलं का? हा. तेव्हा आताच येड लागले तुम्हाला. अहो मी काय म्हणते जेवण करून घा का फक्त हेच यानेच पोट भरणार आहे तुमचं. ती कशी अशी मस्त पदर घेते. थांब मी तसा पदर घेऊन पाहते. ही बाई नाही कसं आहे ते? येडवणार असं घेती असं. गोपीबेन पाणी लाव. राणी पाणी आण प्यायला. अहो आण ना म्हशे. मला वाटत ते ऍक्टिंग करताय का आणि ते- मला पाणी आण. काय म्हटले असं बरं आता ही. मी पण मस्त असं राणी खाना नाही जेवायला वाढ असं मस्त पैकी. काय भारी वाटेल ना. धरा आई हे पाणी कशातून आणलं? फिल्टरचं. आई ऐका ना मी काय म्हणते तुम्हाला हे पाणी फिल्टरचं नव्हतं. मला हे बिलकुल आवडलं. आई बरं झालं आई काचेचा ग्लास नव्हतं 4 तुकडे होऊन पायात काचा भरल्या असत्या. ते काय त्या कोकिला बाईंचा नाद लागलाय तुम्हाला. सोडवायचं नाद. तो कोकिलाबाईंचा नाद नाही. मला तिच्यासारखं सासू बनायचं. आणि ती कशी मस्त धिंताना काय असतं ते? कसं असतं असं का धिंताना नाही. तुम्हालाच माहिती तुम्हीच बघत्या. आणि ते माने ना काय सारख्या झडक्या स्कूटीला झालाय काय तुमचा. ए गोपी राणी असं काय बोलायचं नसतं. तुला कळतं काही? गोपी नाही. बायकोच सासूचं इज्जत करायला शिक. तुला माहिती का ती कोकिलाबाईंना एक शब्द पण उलटून बोलत नाही. ती मस्त पैकी असं पदर घेऊन याच्या पुढे मला एकही शब्द ती मोठा बहीण ती मोठी जाऊ नाही माझी इथं म्हणून एक शब्द बी उलटून बोलायचं नाही मला. आई तुम्हाला एक सांगू का मी. हा हे असे जर वागत राहिले ना तुम्हाला पुण्याला न्यावं लागल मेंटल हॉस्पिटलला. राणी 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 मी तिकडे येत आहे. आता काय झालं आई. ते कुकर मध्ये चणे निकाल किती ते हरभरे काढून ते नुसते गॅसवर कशाला ठेवले? कोणते हरभरे. ते कुकर मध्ये बघ. कुकर मध्ये भात लाव. मानेला काय झटके देत आई मला सांगा बरं ए, कोणते. बघ, मला ती ना कोकिळा खूप आवडते. मी असंच करणार. असं कशी भारी करते ती. सोम भाऊजी स्क्रू घेऊन या बरं. ऐसा तुमचे ते नट फिट करायला या असं जाईल. राणी सून ती गोपी भाऊ तुला माहिती का? कोकिळाला कधीच असं बोलत नाही आणि मला असं काही बोलायला आवडत नाही. कळलं का तुला? तो पदर खाली घ्या. घरात बाई माणसासारखं वागत नाही. मला पदर घेतला की चालल्या. मान सन्मान म्हणतात तुम्ही. तुला मान सन्मान या गोष्टीचं काय म्हणतात अर्थ कळतो का? हे बघ राणी भाऊ मला असं वागलेलं बिलकुल पटत नाही. तुझा नवरा माझा पोरगा आहे आणि त्याला सगळ्या गोष्टी वेळेवर पोहोचल्या पाहिजे. कळलं का? नाही बाई ह्या बाईचं काही खरं नाही. पक्क गोपी भाऊचं भूत भरलंय. ते ना मी आता वर जाऊन ना डिश टीव्ही
फेकून टाकीते. मग कशी बघती बघते ही म्हातारी. फार वैताग आणलाय. कोणते चणे आणि कोणते हरभरे. अवघडच केलं ना या बाईनी मला. राणी भाऊ आता काय झालं आई? इकडे ये. टीव्हीच फोडून टाकीत असते मी आता. आता काय झालं आई? हे बघ तुला मी सांगते, तुझ्या नवऱ्याचं पण असंच एक अफेअर होतं. काय? हा, आणि ते अफेअर फक्त मलाच माहिती होतं. त्या दिवशी ती पूजामध्ये आली होती ना, पूजा करायला. कोणती पूजा? ती पोरगी नव्हती आलेली का पूजा आपल्या घरी करायला? आली होती ती? हा. नाही तर मला सांगितलं का बरं नाही? यांना अशी येऊ द्या दिसायला बघतेच होती. मी आता यांच्याकडं. राणी भाऊ उलटून नवऱ्याबद्दल एकही शब्द बोलायचा नाही, मला हे पटणार नाही. हे काय बाई आहे बाई? नवऱ्याचं लफडं सांगतील परत बोलू नको. मला राहायचं नाही या घरात आता. हे बघ रिकामं तू डोक्यावर जायचं. तुला माहिती कोकिळाची ती गोपी भाऊ, ते बघ ती सगळं ऐकते. ते बाई कसा डोक्यावर पदर घे, तू डोक्यावर पदर असा. अहो आई ते फक्त सिरियल पुरतच राहतो. रिअल मध्ये तसं नसतं माझी आई. मी काय करू? अगं संस्कार मानतात त्याला, संस्कार. तुला नाही कळायचं, कळलं का? ह्या असे संस्कार असतात काही? राणी भाऊ तू मेरे राणी भाऊ आहे. तू असं चुकीचा एकही शब्द कोकिळा म्हणजे स्वातीला बोलायचं नाही. मी तुझी सासू आहे आणि तू माझी बहू आहे, त्याच्यामुळे तू बोलताना व्यवस्थित बोलायचं आणि व्यवस्थित वागायचं. अहो आई मी तुम्हाला खरं खरं सांगू का हो? ह्या असं तुम्ही वागताय ना, गल्लीतल्या बाई तुम्हाला बोलतात. आपल्या शेजारचीच बाई म्हटली माहिती का? मला लोकांचं काही घेणं देणं नाहीये. मी माझ्या राणी भाऊ माझी आहे. मी माझ्या काय काय हा काय बोलली? काहीच नाही बोलली. तिथे बघ की गाणं म्हणती. मग तुमचं काय म्हणणं? मी पण गाणं म्हणू का आता? असं नंदलाला यशोदाचं एखादं गाणं शिक आणि मला राणी भाऊ असं मला गाणं म्हणून दाखव. आई तुम्हाला एक सांग का, तुमचं हागणं मुतणं बघ सगळं इथंच आहे बाई. अहो ते सोडा तुम्ही. हे काय असं जरा सासू सारखं वागा की नको. हे संस्कृती आपल्या डोक्यावर पदर घ्यायची. बरं तुम्ही पदर घ्या पण असं नका ना वागू आई. हा काय येड भरले तुम्हाला. राणी भाऊ आता एक पण शब्द पुढे बोलायचा नाही. बरं मला कशाला बोलवलं ते सांगा. कशाला बोलवलं? हातातले चणे काढले का? कोणते चणे? हरभरे ग. कधी बनवले मी हरभरे? हे बघ राणी भाऊ तू मला असं उलटून बोललेलं मला बिलकुल सहन होणार नाही. माझं पोरग मला असं बोललेलं बिलकुल आवडणार नाही. माझ्या एहमनी सुद्धा आजपर्यंत माझ्या अनुपनी सुद्धा आजपर्यंत मला एकही शब्द उलटा बोललेला नाही. तुम्हाला पोराचं नाव सुद्धा माहित नाही? कधी एहम म्हणता, कधी अनुप म्हणता, कधी मला गोपी म्हणता, कधी राणी म्हणता. आई मी काय म्हणते? राणी भाऊ एकही शब्द मला पुढे बोलायचा नाही. तू इथून चालते. एकच बोलू दे मला. एकच शब्द बोलते मी. बोल. आई तुम्ही ना नाटक जॉईन करा. हो तुम्हाला एखाद्या आवडच भेटेल तुमच्या नाटक बद्दल. खरंच लय भारी ऍक्टिंग करता तुम्ही. आहो राणी भाऊ त्या बाई चालती हो इथून. माझ्या डोळ्यासमोरून आत्ता चालती हो. बाकीचं मला माहित नाही. आज माझा आत्मसन्मान दुखावलेला आहे. तू मोठा भाभी मोठ्या ताई मी येते तुमच्याकडे. जा बाई माग तेवढाच आनंद होईल. कोण त्यांचा आत्मसन्मान दुखावलं काय माहिती. येडवली मी एक दिवस हे टीव्हीच फोडून टाकणार आहे. वैताग दिला मला टीव्हीनी. एलेक्सा सासूला नीट करायचे 5 उपाय सांग मला. कसं तिला सरळ करायचं. सासूला बंद कमऱ्यात ठेवायचं. नको ती पहिलेच येडी गोपी बघून ते अजून येडी. नको हा उपाय. सासूला जेवायला द्यायचं नाही. नको बाई हे जेवायला नाही दिलं तर ते अजून माझ्या डोक्यावर बसन. अजून काय बरं मला एकही याच्यातलं आवडत नाही. कसं सरळ करावं या म्हातारीला. सासू नीट करायचं म्हणजे तिला बदलायचं. थोडं सिच्युएशनने हाताळायचं. वहिनी काय हो? वेळे झाले काय काय चाललं तुमचं? मी नाही येडी झाले. मग? तुमची आई येडी झाली तिकडं. काय झालं? माहित नाही का तुम्हाला? सारखं गोपी भाऊ गोपी भाऊ गोपी भाऊ. जसं तुम्हाला माहितच नाही आहे ना किती बोळ नाटक करते हो. हा ती सिरियलचं चालू आहे. हा हे बघा याच्यामध्ये उपाय दिलेले. मी ते ChatGPT ला विचारला सासूला सरळ करायचे उपाय सांगा. अहो मग ती अजून तुमचं नाव घेईल. खरं म्हणते? भाऊ भाऊ कोण? नाही त्यांना आहे ना आपण सरळ केलंच पाहिजे. नाही तर येडल ना. येण्याचा विषय नाहीये. ती सासूला नीट करायचं म्हणजे हे आता कुठं तुम्ही जेमिनायला विचारताय का? हा तेच ते मला एवढं समजत नाही. तुम्ही खरं हो भाऊजी काय असेल ते सांगा बरं मला. ते म्हणताय तिला नेमकं कशावरून त्रास होतो. तिला नेमकं गोपी भाऊ वरून त्रास होतो. ती मग ते टाका आम्हाला. ना सिरियल मुळे. अच्छा गोपी भाऊ सिरियल मुळे. गोपी भाऊ सिरियलमुळं माझी सासू येडवली आहे. आता काय दिन उत्तर काय येत आहे? गोपी भाऊ सिरियल. हां
म्हणजे तुझी हा, सासू बरोबर आहे. सात निभाना सात्या बघून येडवली. हा आई तुम्ही सिरियल बघा पण मला स्लो मोशन मध्ये चालायला लावू नका बरं. हे काय म्हणतंय आता काय समजा ते ना. म्हणतंय तुम्ही समोरच्या व्यक्तीचं हे करू नका, म्हणजे उत्तर देऊ नका. आता त्या बाईला उत्तर नाही दिले तर मग परत त्या घर डोक्यावर घेऊन घे. मग काय करायला पाहिजे मग आपण. पुढचा वाच. आई मी गोपी भाऊ नाही, मी तुमची सून आहे असं तिला म्हणा. रोज म्हणू म्हणू मी थकले. मग काय ती मी तर एका दिवशी त्या दादाला सांगितलं ते टीव्ही फेकाडून दे एकदाची. मला सकाळी भाऊजी, हे म्हणते, मरू द्या. मी काय म्हणते वर जायचं का आपण गच्चीवर. ते कुठली वायर गेली कुठली दुसरीच वायर कापून यायचं दुसरं घरी आपलं. भाऊजी मी काय म्हणते संध्याकाळी आपण डिश टीव्ही काढून टाकू. चला गच्चीवर. संध्याकाळी नाही आताच जाऊ. बरं चला मग लगेच. चला. राणी भाऊ काय झालं कोकिला बेन आता. कोण कोकिला बेन? तुमची आई. आई म्हणा ना, कोकिला बेन काय? आता ते स्वतःला कोकिला बेन समजा सारखी 3 वेळेस मान अशी करता मग काय हा, समजणार. ते बी. चला मोठा काय म्हणताय भाभी बघू नाही, चला. ते बरं. राणी भाऊ, महाराणी, काय झालं आई आता. बाई 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 बाई, अहो आई, हे काय उत्तर करून घेतलं. शांत. जेवण बनवलं का? 1 2 3 4 5 6 7. राणी भाऊ, अहो 8 टिकल्या आणि हे काय उत्तर. हे बांगड्या कशा घातल्या अशा. राणी भाऊ जेवण बनवलं का तेवढं सांग. शांत, जास्त बोलू नको. या बाईला पक्क भूत लागले ते कोकिला बेनच. बनवतच होते आई मी. तुम्ही आवाज दिला मग आले. काय झालं. काय बनवते जेवायला? ते मेथीची भाजी करते. मेथीची भाजी? राणी भाऊ, तू मला विचारलं का आज मेथीची भाजी बनवणार? आज तू पोहे बनवणार आणि आज घरामध्ये पोहेच बनणार. सकाळी तर बनवली होती की पोहे. आता पोहेच बनणार आणि पोहेच खाणार सगळे. हे कोणता टाइम आहे पोहे खायचा. राणी भाऊ, घरामध्ये मी सांगितल्यानंतर मोठा ताई सध्या कधीच काही बोलत नाही, मग तू काय बोलते? कोण मोठा ताई. ते त्यांच्या गावाला आहे. माझी मोठी जाव. मोठा ताई म्हणायचं तर नाही याच्या पुढं. बरं आज कोणता एपिसोड पाहिला तुम्ही गोपी भाऊचा. काय होता गड्या तो? हा राणी भाऊ, मला हे विचारायचं नाही, तू चालती हो इथून. पोहे बनव, मी आलेच किचन मध्ये. तो पोहेचाच एपिसोड बघितला असन हा ना. बासुंदी खीर बनवायला सांगितली होती, बनवली तू एम साठी, अनुप साठी. अहो ते सकाळीच गेलेत मुंबईला. कधी त्यांनी मला खीर सांगितलं आणि पोहे हे काय काय लावलं. लावलं सांगितलं कसं नाही तो मुंबईला गेला. या बाईमुळे मी 1 दिवस येडी होणार आहे बाई. बायको, हे बघ राणी भाऊ, हा. जेव्हापासून अनुपनी तुला करून आणलं तेव्हापासून अनुपचं माझ्याकडे लक्षच नाही. तू त्याच्यावर काळा जादू केला का? हो हो केलं ना. त्या कवट्याकडेच गेले होते तुम्ही शेजारचाच आहे. त्याच्याकडे निंब आणले, तुमच्यावर रोप फिरवलं आणि त्यांच्यावर न फिरवलं. राणी भाऊ, तू लिंबू आणले? कोणत्या गोट्याकडे गेली होती? अहो आई कोणता गोट्या बाई. मी खरं सांगते मी येडून जाईन बरं का तुमच्या सोबत राहून. अयो राणी भाऊ, 3 वाजले, माझी गोपी भाऊ लागणार आहे आता. तू जा आणि पोहे बनव. राणी भाऊ, ए मम्मी, जेवायला दे ग. शांती घे. राणी भाऊ, अनुप येत आहे, डाळ भाताचा कुकर लावून ठेव. काय? इकडून येऊन बस. काय हे? नीट बस. 1 2 3 4 5 6. कोकिलाबेन, आईचा असा अपमान करायचा नाही. कोकिलाबेनचा अपमान झालेला मला सहन होत नाही. कोण कोकिला बेन? अगं तू स्वाती आहे. शांत बस एकदम. हे काय घातलंय? अगं 50 का शाळेमध्ये वरून घातलं, घेतलं गायात घालून. हे बघ, हे बघ काय शांत बस, नाही तर मी तुझ्या कानाखाली आवाज काढील. आवाज. हा, आणि तू काय करते आता हे? तुझा इथून. ती कोकिला घुसली कडक. राणी भाऊ, याला तिकडे घेऊन जा. भाऊजी इकडे या. त्यांचं भूत नाही उतरत. या तुम्ही इकडं. काय आता काय नवीन नाटक. राशी, फोन पे बात हुई होगी तो नीचे आ जा, खाली आहे पटकन. कोण राशी? संडास बाथरूम घासायचं बाकी राहिलं. कोण राशी आहे? आपल्याकडे राशी नाही का? नाही. राणी भाऊ, तूच घास संडास बाथरूम. राणी भाऊ, राणी भाऊ, राणी भाऊ. अहो पाय लागतात मला. आई काय चाललंय तुमचं. राणी भाऊ, मी इथे बसलेली असताना तुला मध्ये येण्याची काय गरज? आता टीव्ही सोफा सोडून किचन वाटा पकडला काय येडे चाळे करायला. राणी भाऊ,
मला बिलकुल भूक नाहीये, त्यामुळे आज किचन मध्ये स्वयंपाक होणार नाहीये. पण मला भूक आहे. नाही, तू आज जेवायचं नाही. मी सांगितलं, विषय संपला. मला भूक नाहीये, त्याच्यामुळं तू आज स्वयंपाक बनवणार नाही. आणि महत्वाचं, अनुप सुद्धा बाहेरूनच जेवण करून येणार आहे. आणि लहान भाऊजींचं काय? त्याला मी बाहेर पावडे खायला पैसे दे. मला पण द्या मग पैसे, मी पण जाते बाहेर खायला. तू हेच खाय. आणि मी सांगितलं आज स्वयंपाक नाही बनणार, हे फायनल. तो बाहेर जाऊन पावडे खाऊन ये. बाई आई, हे काय लावलंय हो तुम्ही पागल सारखं? काय पागल सारखं? हे कार्टून एका दिसतात. सासूचा अपमान करत आहे. अहो कोणती सासू, कोणता मग ते 10 टिकल्या काय लावून ठेवल्या, हे गळ्यात काय घातलंय हे? अहो काय चाललंय? ऐकून बाहेरची बाई येऊन पाहत काय म्हणन? बाहेरच्या लोकांना मी घातलेल्या ह्या वस्तूंचा सन्मान आहे, तुम्ही माझा अपमान करतात. हे बघ राणी बहू, तुला जर माझ्या भावना कळत नसेल तर तू थोडस सुनासारखं वागायला शिक. तिकडे सरक. राणी बहू, आता काय राहिलं? मी सांगेपर्यंत तू एहमच्या नाही, अनुपच्या कमरेत रूम मध्ये जायचं नाही. का बरं? आपल्या गुरूंनी एक पूजा करायला लावलेली आहे. ती पूजा झाल्याशिवाय तुम्ही दोघं जण सोबत एका रूम मध्ये राहणार नाही. माझा हा शेवटचा प्रश्न, आणि तू हे लक्षात ठेवायचं. आता तुम्ही काही ह्या बाईने आता नक्की कोणता एपिसोड बघितला काय माहिती?